अपघातात खांद्यापासून एक हात गमावलेले महादेव अप्पा चिद्रे, पण एका हातानं ते काय करत नाहीत. शहात्तर वर्षांच्या अप्पांना आजही ओव्हरटेक करून कुणी पुढे गेल्याचं चालत नाही. कुठलंच काम त्यांनी एका हातानं न करण्यात राहिले. आता तुम्हाला सांगतो, कार चालूच्या त्यांना ओव्हरटेक सहन होत नाही. मोटरसायकल राहो, घोडं राहो, तुमचं काय कार राहो, काही ट्रॅक्टर राहो, ओव्हरटेक जमणार त्यांना, अजून बी जमणार. तुम्हाला मी सांगतो, आज त्याने बुलेटवर तुम्हाला सांगतो कुठं मिरज कुठं सांगली 2-2 माणसं घेऊन एका हाताने गेलेत. त्याने हे काही खोटं नाही साहेब, हे प्रत्यक्षात बघितलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, अप्पांचं गाव लातूर जिल्ह्यातलं दवण हिप्परगा. कुस्ती खेळताना डावा हात मोडला. त्या वर्षी 72चा दुष्काळ चालू होता. वडिलांचं अचानक निधन झालं. घरात एकटी आई, 5 बहिणी आणि पिढीजात 40 एकरात फक्त गवत आणि झाडं झुडपं. पण अप्पा खचले नाही. हातात कुदळ घेतली आणि एका हाताचे 4 हात केले. दुष्काळाला पराभूत करण्यासाठी 7 वर्ष अप्पांनी गावाकडे पाठ फिरवली. सात वर्ष लागली जमीन वहिवाटीत आणायला. सुरुवातीला खंदून सनी शेती तयार केलो, बैल उपलब्ध नसल्यामुळं. मग पुन्हा थोडं थोडं पिकत गेलं, पुन्हा मोठा होत गेलो. दुष्काळात खचून जाणाऱ्या माणसाला मला असं सांगायचे, खचून जाऊन सनी कोणत्याही माणसाचं संकट निवारण होत नाही. दुष्काळामध्ये हिंमत धरून सनी काम करावं लागतंय. थोडा पर्यायानं काहीतर करीत गेलो की मार्ग मिळतोय. पण एक निष्ठता पाहिजे माणसाच्या हातात. ते माणूस त्या विषयावर एकरूप झाले की त्याला आपोआपच बुद्धी सुचते साहेब. ज्या वेळेस ह्याने कबड्डी खेळायला गेले, खारीत जाऊन हात मोडला. 7 वर्ष गावात आम्ही दोघांनी कष्ट केले. एका हातानं फिरस मारून, कुंदा काढून, वडा काढून, कष्ट करून, एका हातानं पेरणी करून, पुन्हा गाड्या, पुन्हा देवानं सुखी झालं, आनंदात चालले. तर मला बी जमीन घेऊन मला बी आनंदात ठेवल्या. अप्पा शेतीला वळण देत होते त्या काळात दर 3-4 वर्षांनी नापिकी व्हायची. पण ध्यास एकच, शेत सोडायचं नाही आणि जीव द्यायचा नाही. शेतीविषयी मला एवढी आवड आहे की रात्री सुद्धा मला एक तर काळी आई आणि एक तर जन्म दिलेली आई, हे 2च आया मला म्हणजे आवडतात मनापासून. स्वप्नात सुद्धा शेतीची याद मला येते. शेत सोडून 1-2 दिवस सुद्धा मी सोयऱ्याच्या गावाला जाऊ शकत नाही. मला शेतीची लगेच तिथं याद येते. 45 वर्षात अप्पांनी शेती 150 एकरावर नेली. सालगड्यालाही 10 एकर जमीन घेऊन दिली. शेतात देखणा बैलबारदाना आला. बुलेट, ट्रॅक्टर, ट्रक, नव्या ब्रँडच्या 4 चाकी वाहनं आली. पथ्य एकच, राजकारणापासून 4 हात दूर राहणं. बुलेटला मला आज सुद्धा वयाच्या 75-76 वर्षी जर ओव्हरटेक केलेला माणूस झाला तर त्याला मागे टाकल्याशिवाय आजही माझं मन संत होत नाही. अशा जिद्दीच्या स्वभावाचा मी माणूस आहे आणि जिद्दीमुळेच माझा विकास झाला. याच्याकरता जिद्दीचं भांडवल नसलं तर हरकत नाही, पण जिद्दीची जोपासना असणं गरजेचं आहे. अप्पांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर दुष्काळाला पराभूत केलं. यंदा दुष्काळातही 350 पोती तूर आणि 100 एकरवर सोयाबीन झालंय. 5 एकरावर डाळिंबाची बाग आहे. तुम्ही जे बघताय सगळं ते फक्त आम्ही त्याला डेव्हलप करायचं बघलेलो. आम्ही आमच्या हाताने काही जमीन घेतली नाही, वडीलच करून ठेवलेलं सगळं आहे. आजपर्यंत बी सगळं तेच चालू आहे. माझे सगळे वर्गातले लोक शिकून आज सर्व्हिसला आहेत, पण मी आज एसी गाडीत फिरतोय, वडिलाच्या कमीवरल्या गाडीत. अप्पांची 3ही मुलं शिकली नाहीत, पण एक नातू इंजिनियर, एक डॉक्टर आणि एक शिक्षक झालाय. एखादी वर्ष नापिकी जरी झाली, अण्णा खचून न जाता त्याला परत कसं आपल्याला चांगली कसता येईल ह्याचा विचार करून त्यांनी, आणि इतर लोकांना सुद्धा ते नेहमी सांगायचे की बाबा घाबरून जमत नाही आणि स्वतः शेतामध्ये कष्ट केल्याशिवाय काही होत नाही. हे जे अलीकड चालू आहे टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रावर, हे फार दुःखद आहे. लोकांनी खरंच बघावा आणि आदर्श घ्यावा. 2 हाताच्या माणसानं जेवढं होत नाही तेवढं 1 हाताच्या माणसानं केलेलं आहे. शेतीच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी लोक अप्पांच्या घरी येतात. त्यांच्यासाठी खास एक पत्रकच अप्पांनी तयार केलंय.
तुम्ही निराशेच्या दिशेकडे जाऊ नका, आशेच्या किरणाकडे जावा, म्हणजे तुमचा विकास होते. तुम्हाला आत्महत्या करायची गरज पडत नाही असं माझं शेतकऱ्याला सांगून त्यांना हे करणं आहे. आणि ज्या शेतकऱ्याची हिंमत खचली आहे, त्यानं ज्याला बुद्धी सुचलेली आहे आत्महत्या करावं अशी, त्याने माझी जरूर भेट घ्यावं. मी त्याचं निवारण करतो त्याच्या दुःखाचं, एवढी माझ्याकडे खात्री आहे. काय वाटतंय तुमचा दोस्त एवढं काम करतोय, एवढं कष्ट करतोय? काही संगतीचा परिणाम असतो साहेब. आम्ही त्यासारखं करावं म्हणतो. आम्ही का बेकारी निवडते का? आता का तिथून आलो म्हणजे कशा आलो, आवड आल्याशी आलो का? संकटात अधीर मन अवसानघात करतं. त्यामुळे आत्महत्येचा विचार आला तर एका हातावर आयुष्याचा गोवर्धन पेलणाऱ्या माणसाला या शेतावर नक्की भेटा. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर.